नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजची स्टोरी आहे रायगडमधली. एक छोटंसं गाव आहे. तिथे विनय नावाचा मुलगा असतो. राहत असतो आपले आई बहिणींबरोबर. तो वडील हे लहानपणीच वारलेले असतात. त्यामुळे आईची बहिणीची जबाबदारी त्याच्यावर असते. आईला औषधं आणणं, बहिणींना शाळेत नेणं, शिकवणं, त्यांचं सगळं सांभाळ विनय करायचा. गावातले सगळेजण म्हणायचे, हा मुलगा आई बहिणीसाठी किती करतो. तर सगळीकडे चर्चा असायची विनयविषयी. पण एक दिवस विनयच्या कानावर कुजबूज आली. तुझी आई तुझ्या पगारातला जास्त खर्च करते. तुझी बहीण कोणाशी तरी फोनवर सारखी बोलते. तुझ्या घराकडे लक्ष दे. सुरुवातीला विनय दुर्लक्ष करू लागला, पण रात्रंदिवस कामाचा तणाव वाढत गेला. हळूहळू विषयासारखी त्याच्या कानामध्ये ते लोकांचे बोल येऊ लागले. आई बहीण त्याच्यावर प्रेम करत होत्या, पण त्यांचा चेहरा दिवसेंदिवस बदलत चालला. शंकेचं कीड त्याच्या डोक्यात चालू होती. एक दिवशी दुपारी किरकोळ भांडणं झाले. आईने शांतपणे त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. लोकांचं ऐकून चालत नाही बाबा, आम्ही कोणती चूक केली. पण त्या दिवशी विनय पूर्ण अस्थिर झाला. त्याला सगळं खोटं, सगळं विरोधात वाटू लागलं. चांगले काय वाईट काय हे त्याला दिसत नव्हतं. कारण लोकांच्या बोलण्याने तो पूर्ण टेन्शनमध्ये होता आणि त्याच विचारात होता. त्यांच्यामध्ये एवढा वाद वाढत गेला की त्याचा ताबा सुटला. त्याच्या हातून जे व्हायला नको ते घडलं. रागाच्या भारात त्याने आईला ढकललं. मायाला बाजूला सरळ आणि तिचाही जोरात डोकं कपाटायला लागलं आणि क्षणात घरात किंकाळ्या उठल्या. त्यानंतर फार भीषण शांतता पसरली. आई आणि माया दोघी निश्चल पडल्या होत्या. विनय थरथरू लागला. त्याने मायाचा हात उचलला, पण हात थंड पडलेला होता. आई श्वास घेत नव्हती. विनय जणू दगडासारखा उभा होता. त्याच्या प्रेमाचं घर ज्यासाठी तो लढत होता ते त्याच्या हातून उद्ध्वस्त झालं होतं. तो ओरडत बाहेर पळाला. रस्त्याच्या कडेला बसून तो छाती फाडून रडू लागला. त्याचे शेजारी आवाज ऐकून आले. तेव्हा दृश्य पाहिलं तर सगळं गाव हादरून गेलं. काही जणांनी पोलिसांना फोन केला. तिथे पोलीस आले. विनय पळाला नाही, कारण की त्याला माहीत होतं आपल्या हातून खूप मोठा गुन्हा झालेला आहे. चुकून का होईना, पण खूप मोठा गुन्हा झाला आहे लोकांच्या बोलण्यामुळं. आता चूक झालेली होती ती परत माघारी घेता येण्यासारखी नव्हती. त्याला अटक झाली. शेवटी क्षणाचं सगळं हे होऊन गेलं. तर बघू शकता, गैरसमजामुळे किती मोठे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे बाहेरच्यांचं नाही ऐकता घरच्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. सत्य काय आहे ते पहिले जाणून घेतलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेवटी विजय सत्याचा होतो. आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही, तर फक्त एवढं सत्य समोर आणणं. तर व्हिडिओतून एवढंच समजतं आपल्याला की आपण खरं काय आहे आणि खोटं काय आहे त्याची शहानिशा आधी केली पाहिजे. कारण राग विकोपाला गेलो असं काही घडून जातं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.